माजोर्डा गद्दार खासदार संजय दिना पाटील हे आज पत्रकाराला अर्वाच्य भावेस त्यांनी शिवीगाळ केली। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोडे मारले आणि त्याच्यात एवढी धमक असेल तर त्याने शिवसैनिकाच्या नादाला लागावं, गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये। पत्रकार काय राजकारणी नसतात आणि संजय दिना पाटलाला एवढा कशाचा माज आहे, त्याचा माज निश्चितच शिवसेना उतरवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित कालही आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितले की तुझ्या धमक असेल तू आम्हाला भीड, बाकी लोकांना त्रास देऊ नको। संजय दिना पाटलांना सूचना आहे आमची की संजय दिना पाटलांचा त्यांनी शांततेत घेतलं पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार। पाटील एवढ्यावर थांबले नाही तर ते पत्रकारांना असं देखील म्हणाले की तुम्ही सीपीआयकडे जा, तक्रार करा, पोलीस तर उभे आहेत त्यांच्या समोर म्हणतो, अशी त्यांनी धमकी दिली, मगरुरी पाहायला मिळाली। खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अशोभनीय गोष्ट आहे। खरं तर गृहमंत्र्याने सोमोटो ॲक्शन घेतली पाहिजे आणि या हरामखोर माजोर्ड्या संजय दिना पाटलाला धडा शिकवला पाहिजे। कारण की आज जर पत्रकार जर अशी आर्यवाराची भाषा संजय दिना पाटील करत असतील तर हे एकदम निंदनीय आहे। त्याला इतका माज कशाचा आहे? 100 कोटीचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेकडून 100 कोटी घेतले त्या पैशाचा माजावर संजय दिना पाटील जर पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही, याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। आणि आम्हाला तर आदेशच दिलेले आहेत आदरणीय साहेबांनी की तुडवायचे आणि निश्चितच शिवसैनिक त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही। परंतु हे कितपत योग आहे, पत्रकार जे ह्याचे चौथा स्तंभ म्हणून काम करतात लोकशाहीचा, अशा वेळी त्यांची लायकी काढल्या जाते, त्यांना अत्यंत हीन शब्दात बोलल्या जाते, शिवीगाळ देखील केल्या जाते। हे बघा, पत्रकारावर ही निषेधार्ह गोष्ट आहे पत्रकार अशा पद्धतीनं बोलणं, पण निश्चितच मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या केसालाही धक्का मिळेल शिवसैनिक म्हणून लागणार नाही। तुमच्या समोर तुम्ही आमच्यावर टीका केली तरी चालते, पण आम्ही तुमच्या समोर ढाल म्हणून उभं राहू। निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर माजोर्डे खासदार जर असं बोलत असतील तर त्यांना धडा शिकवण्याचं काम गृहमंत्र्यांनी जरी केलं नाही तर या राज्यातला शिवसैनिक निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।